गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज जय भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरम्। स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ जगे। जय जय रघुवीर समर्थ प्रभु रामचंद्र महाराज के जय। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। गोवर्धनधर गोपाल नरत गोवर्धनधर गोपाल नव्रत गोकुळ संकटहारी हे राजा राम
रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम दुर्वासुनुत दुःख विमोचक दुर्वासुनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरी राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम हां हां अरे ताटाच्या शेजारी पिवळी पिशवी आहे बघ त्याच्यामध्ये प्रसाद आहे सगळा अयोध्येचा त्याच्यात एक मूर्त आहे बघ बघ लगेच आहे ना मग ती मूर्त घेऊन या तेवढी शरणांगत दीना चरणीने शरणांगत दीना चरणीने करुणादृष्टी निहारी करुणादृष्टी निहारी राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम बाळकृष्णी चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णी चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे बाळकृष्णे चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती निज धामा बाळकृष्णे चरणी लक्ष लागो बाळकृष्णे चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरु राया हो सारा सार वदविता सद्गुरु राया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बाळकृष्णे चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णे चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्या ओ सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्या ओ तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ तन्मय हो बलवंत प्रेमे गाऊ बाळकृष्णे चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णे चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम प्रभु रामचंद्र महाराज के जय
समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. नारायण भज रे मानसा, नारायण भज रे, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. त्रिभुवन पदी पद चिंतिसी जरी तू, त्रिभुवन पदी पद चिंतिसी जरी तू, काय उणे तुझ रे, काय उणे तुझ रे, नानसा नारायण भज रे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, आत्मपदी वसरे मानसा, आत्मपदी वसरे मानसा, नारायण भज रे, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. कृष्ण दयार्णव करणी पुटी तुझ, कृष्ण दयार्णव करणी पुटी तुझ, हेच कथी बीज रे, नामानसा नारायण भज रे मानसा, नारायण भज रे, नारायण भज रे. प्रभु रामचंद्र महाराज की जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. आज प्रभु रामचंद्र आणि समर्थ रामदास या दोघांची जयंती आहे. आणि त्यामुळे आपण विचार एक घेतोय. वास्तविक पुष्कळ गोष्टी कीर्तनाच्या दृष्टीने आवश्यक असतात. एवढी उपलब्धी माझ्याकडून होत नाही. मी आपलं आहे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. तेवढं सांभाळून घ्या, एवढंच म्हणेन. मनापासून भगवंताची सेवा करावी. तो सगळ्याला पुढे मार्ग काढून देतो, असेल त्याच्यामध्ये. असं आहे. कृष्ण दयार्ण नावाचे स्वामी होऊन गेले. एकनाथ महाराजांच्या उत्तर काळातले आहेत. पैठणला त्यांची समाधी आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे कृष्ण दयार्ण स्वामींनी हरिवरदान नावाचा भगवंताच्या दशमस्कंदावरती ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांची समाधी आहे तिथे याला पैठणला. तिथे काही लोकात आक्षेपही आहे, काहींचं एकमत आहे, काहींचं एक आहे. पण ते तिथे नाथांचे अनुग्रहितच समजले जातात. पुष्कळ त्यांचं कार्य झालेलं. आणि वैशिष्ट्य असं आहे, ते अष्टभुजा कृष्णाचे उपासक होते. त्याची उपासना सहसा होत नाही.
आणि म्हणून भागवतामध्ये एक नारायण कवच नावाचं एक स्तोत्र आलेलं आहे. त्याच्यामध्ये देवता शुकदेवांनी किंवा व्यासांनी मांडताना मांडलेली आहे ते अष्टभुजा श्रीकृष्णाची. आणि म्हणून भागवतावरती पहिल्या खंडाच्या मलपृष्ठावरती आतल्या बाहेरच्या बाजूला आतही आहेच आहे, तिसऱ्या पृष्ठावरती ते अष्टभुजा श्रीकृष्णाचं चित्र ग्रथित केलेलं आहे. ही सहसा देवता बघितली जात नाही, परंतु हा अभंग मलाच आवडतो नुसतं असं नाही आहे. परंतु दत्त महाराज कवीश्वर हे सुद्धा चिंतन करत असताना या अभंगावरती करत असत. म्हणजे उत्तर काळामध्ये काही बोलणं झालं, मला दूरवर ऐकायला येत आहे, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. मला कृष्णदयाळनं स्वामी म्हणतायत. केवढा एक भाग त्याच्यामध्ये आहे. म्हणाल दरवर्षी तोच अभंग घेता, हो मलाही तो आवडतो आणि खुद्द सद्गुरूंनाही तोच आवडत होता, म्हणून मनामध्ये येतं त्याच्यावरच आपलं बोलावं. इतर विषय नाही असं नाही, आपलं इतर वेळ बोलणं होतंच, पण अनुषंगिक बोलणं आहे ते आपल्याला कीर्तनाच्या जन्माच्या कीर्तनाच्या माध्यमातून. अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र काय. मध्ये रोगत्व बालपीडा क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. अल्प आयु वासुदेव येतो आणि एक सांगून जातो, अल्प आयुष्य मानवी देह. मानवा देह कसा आहे, अल्प आयुष्य. शतगणिले ते अर्धरात्र काय. मग ह्या आयुष्यात आम्ही येऊन करायचंय काय. त्याला उपदेश त्यांनी केलेला आहे, मानसा नारायण भज रे. नारायणाचं भजन कर, नारायणाचं चिंतन कर. आणि म्हणून त्या ठिकाणी मनाला बोध करण्यासाठी म्हणून हा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्ष. बंधाय विषयासक्त मनुष्य निर्विषयम स्मृतम. विषयासक्त मनुष्य हा सदैवपणे तो त्या बंधनामध्ये सापडत असतो, तो तिथेच अडकतो. मुक्तही कोण आहे, त्याच्यामध्ये मुक्त कोण आहे, जो निर्विषयी होतोय. निर्विषयी जो होतोय तो मुक्त होतोय. मन एव मनच बद्ध आहे आणि मनच मुक्त आहे. मन एकदा म्हणताय मी बद्ध आहे, एकदा म्हणताय मी मुक्त आहे. मनानेच हे आपण ठरवलं गेलेलं आहे, पण मनच त्याला कारणीभूत आहे. पण त्याचे प्रकार प्रवृत्ती वेगळी आहे. मन विषयांच्यामुळे बद्ध होतं आणि निर्विषय मन झालं तर मुक्तही होतो. तेच मन, वेगळं कोणी नाही.
मग हे होण्यासाठी जीवानी काय करावं हे कृष्ण दयाळराम स्वामी सांगतायत. नारायण भज रे मानसा, नारायण भज. माऊली तेच गोष्ट सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन इंद्रिय म्हणून समजलेलं आहे. ते निर्गुण आहे, निराकार आहे, पण सगुण हे ज्याचं त्याला जाणवत असतं. काय आहे वैशिष्ट्य माहिती नाही. बघा कुठे दाखवा मन म्हटलं, नाही दाखवतायत सामान्य माणसांना, नाही कोणालाच नाही. ब्रह्मदेवांनी फक्त आपलं मन दाखवलं, ते म्हणजे मानस सरोवर. प्रतिकात्मक हे होतं की माझं स्वच्छ मन कसं आहे, स्फटिकासारखं स्वच्छ आहे, पण ते कसं आहे ते सरोवराच्या माध्यमातून दाखवलं, म्हणून त्याला मानस सरोवर हिमालयातल्या एका भागाला म्हटलं गेलं. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही सगळी मनाच्या स्वाधीन आहे. ज्याप्रमाणे इंद्रियांची योजना करतं, इंद्रिय योजना करतात, त्याप्रमाणे इंद्रिय व्यापारी करतात. मनुष्याला बंधनातही टाकतात, मनुष्याला बंधनातनं सोडवतातही. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी समर्थ रामदास सांगतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता. अचपळ मन आहे, चंचल आहे, ते सतत धावत आहे. किती वेग आहे मनाचा, त्याचा मर्यादाच नाही आहे. कोणत्याही क्षणाला ते कुठेही जाऊन येऊ शकतं. ते त्याच्यामधलं वैशिष्ट्य आहे. समर्थांना सुद्धा असंच म्हणावं लागलं, पण शेवटी त्यांनी सांगितलं, मना सज्जना भक्तिपंथेसी जावे. बाबा भक्तिपंथ मात्र सोडू नकोस म्हणाला. आणि तेच कृष्ण दयाळराम स्वामी म्हणतात, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. भक्ती आणि वैराग्य याच्या सान्निध्यामुळे ज्ञानही प्राप्त होऊ शकतं. आणि यासाठी मायेच्या योगाने निर्माण होणारे कामक्रोधादी विकार हे मायेच्या सान्निध्याने ते नष्टही होऊ शकतात. हा बोध त्या ठिकाणी मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोमध्ये येतो. म्हणून विषय त्याग होण्याची आवश्यकता आहे. एकदा का तो कुठे विषय त्यागाचा विषय झाला, विचार झाला, की ज्ञानयोगाने आत्मानुभव येतो. आणि यासाठी याची आवश्यकता आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी याचं एक वर्णन वेगळ्या शब्दात केलेलं आहे. वामदिया अन्ना लाळन गोटी जेवी रसना,
का अंग नसुये अलिंगना पेताची, उलटी झालेला पदार्थ जसा घेतला जात नाही, प्रेताला कोणी आलिंगन देत नाही, तसं हे विषय आहे. पण ते कळले पाहिजे, नाहीतर तिथे तेच चालू राहत. यासाठी आपण त्या ठिकाणी सावध राहावं, हे करायचं. मग यासाठी करावं का? राम घ्यावा राम द्यावा, राम गावा राम द्यावा, राम जीवी विसावा, राम जीवी विसावा, राम घ्यावा राम द्यावा, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायांचे गुणगान, राम घ्यावा राम द्यावा, राम कैवल्याचा दानी, रामदासाभिमानी, हे राम घ्यावा राम द्यावा, राम घ्यावा राम द्यावा, राम जीवी विसावा, राम जीवी विसावा, राम घ्यावा राम द्यावा. रामाचं स्मरण करावं, अखंड ठेवायचं. राम जीवीचा, जीवाला तो विसावा वाटलं पाहिजे. आणि यासाठी तो कल्याण करणार आहे, जीवाचं कल्याण करणार आहे. तो ज्याच्या सान्निध्यात जाणार आहे त्याचंही कल्याण होणार आहे. म्हणून नामामध्ये म्हणताना बघा, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, दोन्ही पक्ष, म्हणणाऱ्याचा उद्धार आहेच, पण ऐकणाऱ्याचा सुद्धा आहे. पण ऐकणाऱ्याला ऐकवंच वाटलं तर, नाही तर काय कटकट आहे बाई लावणे कोण असतो, म्हणजे झालं. होतं ना तसं, ती कटकटही वाटायला लागते. पण ज्याला नाही आहे त्याला हा विचार आहे कल्याणाचे कल्याण. कल्याण करणारा म्हणजे जो घेणारा नाम आहे, देणारा नाम आहे, ऐकणार आहे, त्या दोघांचंही कल्याण आहे. आणि यासाठी त्या ठिकाणी बघायचं आहे, रामनाम हे कल्याणाचं निधान आहे. कलिमलाचं त्या ठिकाणी पापक्षालन करणार आहे. आणि म्हणून रामचरित्र हे अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून ते सांगताना सांगताय कृष्णदयाळराव स्वामी, नारायण भजरे मानसा नारायण भजरे. त्रिभुवनी पतिपद, त्रिभुवनातलं पद जरी तू मागितलंस, चिंतन केलंस, तरी रामनामापुढे ते कमी आहे. रामनामापुढे ते कमीच आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत. जे नाशवंत आहे त्याच्यापासून कधी फारसं सुख मिळत नाही. ते तात्कालिक आहे, ते तात्कालिक आहे, ते काही टिकणारं नाही, बरोबर येणारं नाही आहे. आणि म्हणून म्हणताय त्रिभुवनी पतिपद चिंतिस तरी, त्रिभुवनातलं पद जरी केलंस, अधिपती झालास, पण रामनाम नसेल तर तुझ्याकडे उणत्वच राहणार आहे. पण रामनाम जर असेल किंवा प्रभू असणं, परवा आपण ऐकताना भिल्लेणीची गोष्ट ऐकली.
राजसुख असताना सुद्धा ते तिला नको वाटत होतं. आणि आपल्या हातनच अपराध घडावा की जेणेकरून ह्या सुखातनं मला बाहेर पडू दे, पण तुझं नाम मात्र राहू दे. म्हणून तिने आत्महत्या केली. हा जो भाग आहे ना, तो कशाचा म्हणायचा? विचार करण्यासारखा भाग आहे. आणि म्हणून म्हणजे ते समर्थ सांगतायत 20व्या अध्यायात शेवटी, देवाच्या सखत्वासाठी पडावया तुटी. कोणाच्या तुटी? सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या. हे कधी होतं तुटी? याचा अर्थ मनापासून तो स्नेहपाश संपला पाहिजे. म्हणून कुंती माता आमची सांगताना सांगते भगवंताला, तू काय कर बाबा, सारखी विपत्ती दे. विपत्ती हीच आमची संपत्ती आहे. आणि विपत्ती संपत्ती जेव्हा आमची होते ना, तेव्हा एकच काम आता कर, माझ्या आजूबाजूचा स्नेहपाश सगळा संपवून टाक. स्नेहपाश संपू दे, तोच विचार आहे. पण तो संपला जातो. जीवलगांच्या तुटी याचा अर्थ आमचा स्नेहपाश संपला जातो. देवाच्या सख्यत्वासाठी. समर्थांचाही अर्थ हाच आहे तिथे सांगण्याचा. आणि म्हणून नारायण भजरे विषय उपेक्षोने अनुभव लक्ष. तू विषयांची उपासना लक्ष ठेव. कशी करायचा आहे नाश? तो एकदा का नाश तू केलास तर तुला अनुभव येईल. कोणता येईल? राम असल्याचा. राम असल्याचा अनुभव आहे. हा राम आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभूतीला येण्यासाठी विषयांची उपेक्षा आवश्यक आहे. हा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आत्मपदी रमरे. आत्मपदी म्हणजे आत्मानुभवार्था. आत्मानुभव आहे काय आहे? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आणि मग त्याच्याबरोबर जर धरलं तर आत्मप्रचिती. शास्त्रांनी हा 3 प्रचिती मनुष्याने घ्याव्या असा विषय केलेला. ते आत्मपदी रमरे म्हणजे आत्मविषय त्यांनी सांगितला. आत्मविषय सांगितला. काय कर म्हणून सांगतायत ते. शास्त्रप्रचिती म्हणजे शास्त्रांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. हे आम्ही कधी पाहणार आहोत? गुरुप्रचिती. गुरूंकडनं मला तसा काही अनुभव येतो का? मी तो अनुभव घेतला का? मी ज्यांच्याकडे गुरु म्हणून पाहतोय ते त्या गुरूंकडनं मला काय मिळतंय? माझ्यासारख्या सामान्य जीवाला काय मिळालं? माझी संकट दूर होऊ देत, माझा अमुक होऊ देत, हा अर्थ नाहीये बरं का. तो नाही. त्याला आत्मप्रचिती. म्हणून ज्ञानेश्वरीच्या नमनाच्या ओव्यांमध्ये बघा ज्ञानेश्वर माऊली कसं सांगतायत. आता हृदय हे आपुले चौपालन्या आले बले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची. ही आत्मप्रचिती आहे माऊलींची.
15व्या अध्यायाच्या प्रारंभाला. हे कशी होते, कसा परमात्मा आपल्याला अनुभवायला येतो, याला अतिशय महत्व आहे. आणि म्हणूनच की आत्मपदी वसरे, म्हणजे आत्मप्रचिती तू घे नारायणाचं. आणि नारायण नावातच सामर्थ्य आहे. नारायण नाव म्हणजे नुसतं नाहीये. बरं, नामातच का सामर्थ्य आहे? या विश्वाच्या उत्पत्तीमध्ये पहिलं जर काही निर्माण झाला असेल तर तो नाद निर्माण झाला आहे. आणि त्या नादामध्ये कुठला नाद आलेला आहे? तो ओम तपहा. ब्रह्मदेवांना जो पहिला एक ऐकायला आलाय तो. आणि नाम म्हणून जे आहे, जे नारायण आहे, ते काय आहे? या विश्वोत्पत्तीच्याच वेळेला परमात्म्याने आपल्या सर्व शक्तीनुसार, लक्षात घ्या, आपल्या सर्व शक्तीनुसार त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे, ते नाम प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून आत्मपदी वसरे, विषय उपेक्षुनी अनुभव लक्षणी आत्मपदी वसरे, मानसा नारायण भजरे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ. कृष्ण दयार्णव सांगतायत, मी तुला कानमंत्र देतोय. हा कर्णपुटी तुझं म्हणजे मी कानात तुला मंत्र. कानमंत्र देणे ह्याचा अर्थ काय आहे? हे गुह्यतम गोष्ट तुला मी सांगतोय. इति गुह्यतमं शास्त्रम इदम ते मया नघ. म्हणजे काय? गुह्यतम म्हणजे गुप्त रहस्य. हे स्थूलार्थ ठीक आहे, पण नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे, गुहणे म्हणजे संस्कारित होणे. इति गुह्यतमम, तो तुझ्या चित्तावरती, मनावरती, बुद्धीवरती हा संस्कार होऊ देत. हा मंत्राचा प्रभाव आहे. या गोष्टीकडे तू लक्ष दे. आणि म्हणून ते म्हणतात, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेच कथी बिजारे. हे बीजारोपण करतोय मी. म्हणून आपण एक उदाहरण परवा पाहिलं की 2 भाग आहेत. एक कर्म आपण करायचं आहे, एक कर्म परमात्मा करत असतो. पण पहिलं आपलं झाल्याशिवाय त्याचं होत नाही. म्हणजे कसं होतं? आम्ही जर पहिलं कर्म करताना जमीन नांगरली नाही, पाहिलं नाही जमिनीकडे, कसलं नाही, तर बी पेरल्यानंतर उगवेल कसं? म्हणजे ते होण्यासाठी आधी कर्म आपलं, मग बी पेरलं जातं, मग त्याच्यात अंकुर येतो. अंकुर आणण्याचं काम हे परमात्म्याचं आहे. ते तुमच्या माझ्या हातातलं नाहीये. आपण तो पाहिला विषय की कसं किती गोष्टीत आहे. तो परमात्मा कसं करतोय, त्यातच अंकुर कसे निर्माण करतो. एका दाण्यातनं 2च अंकुर बाहेर येतात. एकाला त्या ठिकाणी काय लागतं? कणीस लागतं. आणि त्या कणसात एका दाण्याचे अनंत दाणे असतात. अनंत. ते बीज कठीरे. ते मी तुला सांगतोय, ते तू लक्षात घे. अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं
की नारायण भजरे मानसा, नारायण भजरे. आपल्याला पुढचा भागही मोठा आहे म्हणून ते आता आवर्त घेतो, कारण मुख्य आपला उद्देश जन्मकाळाचा आहे. भूमिर्भारेण मग्ना दशवदन मुखा शेषा रक्षो गणाना धृतां गौरूपमादौ दीन मुनिर्जनाः सकाब्दभज्जन शब्द सनत्सदाः गत्वा लोकं रुदन्ति व्यसनगमपसतं ब्रह्मणे प्राव्ययम् ब्रह्माधारत्वा मूर्तं सकलमपि एकत्वतम्. प्रतिश्वासं सविश्वासं रामं वदे दिने दिने को विश्वास पुनः श्वास आगमिष्यं वा. प्रत्येक क्षण प्रभूचं विश्वासपूर्वक श्वासाबरोबर रामनाम घेतलं जावं. अध्यात्म रामायणामध्ये सांगताय, जसं ते पुन्हा पुन्हा मुखातून येईल तसं तसं त्या ठिकाणी ते स्वरूप भगवंताचं प्राप्त होऊ शकतं. प्राप्ते कलियुगे घोरे नरहा पुण्यकीर्तिहा दुराचारत सर्वा सत्यवार्ता परान्मुखा देहात्मदृष्टे गुणमुखे नास्तिकं पशुबुद्धया मातृपितृ कृतद्वेषा स्त्री देवा कामाक्षकरा. पृथ्वीवरती काय स्थिती झाली आहे याचं वर्णन ऋषी करतायत. कलियुगामध्ये इथे पुण्याचा क्षय होतोय, दुराचार वाढलेला आहे. सत्याची वार्ताही ऐकायला येत नाही. आज आपण बघतोच आहोत, एक टीव्ही नुसता उघडलं की काय काय ऐकायला नको ते येतं बघा. काही वेळेला वाटतं काही ऐकूही नाही बघू पण नाही. इतका विचित्र प्रकार सर्वत्र दिसून येतो. देहात्मदृष्ट्या मूढ नास्तिकम पशुबुद्ध, पशुप्रमाणे वर्तन चाललेलं आहे. शेवटी भूमाता ही कंटाळून गेली आहे. भूमीला भार झालेला आहे. भूमीला भार होणं याचा अर्थ तिथे लोकसंख्येचा भार नाही आहे. हा जो भार झालेला आहे तो भार म्हणजे ही लोक जे अधर्माने वागतात त्याचा भार भूमातेला होतो, पृथ्वीला होतो, भूदेवीला होतो. म्हणून दुराचाराला कसं वेगळं गोष्ट घडते दुराचाराने, म्हणून सदाचारासारखं प्रकरण जगद्गुरु शंकराचार्य लिहिताय. सदाचार नावाचं 52 श्लोकांचं एक प्रकरण आहे. कसं माणसाने वागावं त्याच्यात हे भाग दिसतो आपल्याला की या ठिकाणी कसं आहे तो. ती त्या ठिकाणी आली आहे, आता कंटाळी ब्रह्मदेवांकडे आली आहे आणि सांगते, भूमिर्भारेण भग्ना दशवदन मुखशेष रक्षो गणाना. ही भूदेवी सांगते ब्रह्मदेवाला
मी या ठिकाणी अतिशय भग्न झालेली आहे. मला अत्यंत क्लेश होत आहेत. हा दशमुख रावण जो आहे तो खूप त्रास देतोय. तेव्हा या असलेल्या सर्व लोकांचं, गणांचं तू आता आमचं रक्षण कर बाबा. धृत्वा गोरूपमदौ विजय मुनिर्जनीः सकामबद्धं सनातनश्च. आम्ही या ठिकाणी सगळे मुनिजन आलेलो आहोत. काही करून आता या ठिकाणी तू आमचं रक्षण करावंस. यामुळे ती रडतीये तिथे. काय करावं? तेव्हा ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी म्हणाले, मी तरी काय करणार, आपण असं करू, शेषनारायणाकडे जाऊन शेषनारायणाला सांगू. म्हणून सगळे क्षीरसागरी आलेले आहेत आणि तिथे त्यांनी प्रार्थना केलेली आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. प्रार्थना केली त्यांनी. हे देवा, आपण या ठिकाणी आहात, आपण एवढंच बघा, या लोक सगळे गोमाता, पृथ्वी माता गोरूप धारण करून आलेली आहे आणि हे सगळेच जण इथे आलेले आहेत. तेव्हा तुम्ही आमचं रक्षण करावंच. ते देवाने ऐकलं आणि सांगितलेलं आहे. तेव्हा ही लोक म्हणाली, रावणाच्या कारागारी अनुदिन असता सुरवरी ब्रह्मादिका चिंता भारी म्हणून सर्वेश्वर प्रार्थिला. रावणाच्या कारागृहामध्ये सगळ्या ऋषी मंडळींना, सत्पुरुषांना डांबून ठेवलेलं आहे रावणाने. सगळ्यांना ही चिंता होती आणि म्हणून या सर्वेश्वराची त्यांनी प्रार्थना केलेली आहे. तेव्हा देवाने आश्वासन दिलं, घाबरू नकोस म्हणाले, भिवू नकोस. मी स्वतः माझं प्रयोजन सांगितले अवतार काळात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी वारंवार या ठिकाणी युगानुयुग मला यावं लागेल आणि मी येणार. कोणासाठी नाही? परित्राणाय साधूनां. साधूंचं रक्षण मला करायचं. मग साधू कोणाला म्हणायचं? परत प्रश्न येतोच. आपल्याला फक्त संधी साधू दिसतात. साधू कुठे बघायचे? ज्याचे सगळे विकार, उपाधी, अहंता, ममता हे सगळं धुवून टाकलेलं आहे ज्यांनी, तो साधू. साधू कोणाला म्हणायचं? संत कोणाला म्हणायचं? संत कोण आहे? ज्यांनी त्या अनंताचा शोध घेतलेला आहे. जे अनंताचा शोध घेऊ शकतायत आणि नुसता घेत नाहीत तर ते देऊ पण शकतात, अशांना संत म्हटलेलं आहे. ही अनुभूती असते आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे त्यांनी की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. विनाशाय च दुष्कृतां म्हणजे दुष्टांचा नाश हा अर्थ स्थूल रूपाने घ्यायचा आहे तो घेऊ देत, तसा नाहीये. विनाशाय दुष्कृतां जर असतं
तर दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे माऊलींनी म्हटलं नसतं. हे ज्या वेळेला ते म्हणतायत त्याचाच अर्थ असा आहे, दुष्ट बुद्धी, विनाश होणारी जी बुद्धी आहे तिचा नाश होऊ दे. ते करण्यासाठी मिळतो. आता तुम्हाला सगळं दिलं, ऐकलंच नाहीत तुम्ही, घटका बरोबर, तर परिस्थिती काय होणार आहे? नाश तुमच्या हातानेच होणार. जसं शिशुपालाला सांगितलंय, 100 अपराध घडेपर्यंत तुला काही होणार नाही, तर झाल्यानंतर तू एक क्षण राहणार नाहीस, हे त्याला सांगितलं की नाही. मग विनाश कोणाचा करून घेतला? स्वतःचाच हाताने स्वतःचा घेतला. पण ज्याची बुद्धीत परिवर्तन होतं तो मारीच आहे. एक रामाचा बाण लागलेला आहे, दरबारात जाऊन पडतोय, तो सांगतोय एका बाणात माझ्यात परिवर्तन होऊ शकलेलं आहे. अशा रामाला तू हे मला करायला सांगू नको रावणा, तुझाही नाश होईल, कुळाचा नाश होईल, तेव्हा तुझं करू नकोस. हे परिवर्तन आहे. विनाशायच दुष्कृता, दुष्ट कर्म करणाऱ्यांचा विनाश करायचा, त्या कर्माचा विनाश करायचा, व्यक्तीचा नाही. हा अर्थ खरा बघायला लागलं तर हा असू शकतो. आणि म्हणून धर्म संस्थापनार्थाय, संस्थापनार्थाय म्हणजे नवीन धर्म नाही करायचा कोणता आहे, जो आहे तो पुनर्स्थापित करायचा आहे. कारण त्याच्याकडे तोच नष्ट होत चाललेला आहे, त्याच्याकडे त्याला आपल्याला पुनरुज्जीवन द्यायचं आहे. म्हणून संस्थापना, हे लक्षात घ्यायचं आहे. असं हे श्रीहरीचं आहे स्वरूप, आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून हे सगळे येऊन परत म्हणतायत, काय म्हणाले ते? धावर मापते ज्ञान विलासा, पूर्ण परात पर शांती निवासा. धावर मापती ज्ञान विलासा, रावण हा कल दुर्मद भारी, गोद्विज पाहून येऊनी मारी. धर्म न ठेवित हा अविचारी, तोड विभोभय दायक फासा. धावर मापती ज्ञान विलासा, हे रमापती लवकरात लवकर धावत ये म्हणाले. तेव्हा देवाने आश्वासन दिलं, काळजी करू नका. अवधपुरी रघुकुळ मणिराव, वेद विहित मे दशरथ नाव. धर्म धुरंधर गुण निधी ज्ञानी, शुद्धमती य भक्तिमती सारंग पाणी. अवधपुरी रघुकुल मणिराव, अयोध्येमध्ये मी या ठिकाणी दशरथाच्या ठिकाणी येईन म्हणाले. देऊ नका, संतुष्ट, सगळ्या देवांना संतुष्ट करता. दुष्ट शत्रू नाशा करता रघुवंशात मी जन्म घेईन. इतर आणखीन 3 माझे अंशही येतील, इतर देवताही वनचर म्हणून येतील. सगळ्यांनी, इतर देवतांनीही मला सहाय्य करण्यासाठी पृथ्वीवर प्रगट व्हावं. तेव्हा शेषालाही प्रार्थना केलेली आहे, तू पण ये माझ्या मदतीला. तेव्हा शेषही लक्ष्मण झालेला आहे. सुंदर आयुध शंख आहे तो शत्रुघ्न झाला, चक्र आहे तो भरत झालेला आहे. बाकी जण सहाय्य करण्यासाठी आलेले आहे. योग माया ही जानकी म्हणून आलेली, आणि मग आपल्या सगळ्यांचं कार्य जे चाललेलं आहे
ते संपन्न होईल. राजप्रिया अयोध्या कौशल्य देशे यथार्थ नामाजे तेथे अजसुत दशरथ पाळी तो रवाया स्थानाया जगा माझे. राम राम हरे हरे रामा राम राम हरे हरे रामा. अशा प्रकाराने अयोध्येमध्ये हा दशरथ नंदन अजसुत दशरथ म्हणजे अज जो आहे त्याचा सूत जो आहे तो दशरथ आहे आणि त्याच्या ठिकाणी म्हणा येणार आहे. हा जो आहे दशरथ, या दशरथाने एकदा एक गोष्ट पाहिली म्हणाली. काय झालं? दशरथांचे जे गुरु आहेत त्या रघुवंशाचे ते वशिष्ठ आहेत. दशरथाला एक स्वप्न पडलेलं आहे आणि त्याला असं दिसलं 2 पुरुष आणि 1 स्त्री मी अपराधाविणं मारलेली आहे. घाबरला तो. पराक्रमी आहे, सगळं अनुभवणारा आहे, सश्रद्ध आहे. असं असताना असं मला वाईट स्वप्न का पडावं म्हणतोय. आणि म्हणून तो वशिष्ठ गुरूंकडे सांगायला गेला, अहो मला असं स्वप्न पडलंय, मी काय करावं. तेव्हा त्यांनी सांगितलं, बघितलं, दशरथ राये स्वप्न देखिली दोघा पुरुषा आपण वधिली आणि स्त्री एक गेली माये स्त्री मारियली अपराधे विण. गजबजोनी उठे त्वरित कोणासी न बोले मुखवत वशिष्ठ गृहासी अकस्मात जाऊन दुःख निवेदी. तो वशिष्ठांकडे जाऊन सांगायला गेला, असं असं सगळं घडलेलं आहे. तेव्हा मी काय करावं, काय मला हे स्वस्त नाही वाटत, बरं नाही वाटत आहे. वशिष्ठांनी विचार केला, तर काय सांगायचं राजाला. गुरु बोले हे दुष्ट स्वप्न 3 स्वपदांशी बहुवधून मग त्याची शांती करून दोष दूर करावा. प्रभू रामचंद्र महाराज की जय. त्यांनी सांगितलं, बाबा ह्याला मार्ग एकच आहे, तू वनामध्ये जा, 3 श्वापदांची तू शिकार कर, मग ह्या स्वप्नाची शांती करून घे. हे आपल्याकडले काही उपाय आहेत आणि ह्या उपायाला आपण काही त्याचा हरकत घेण्याचं कारण नाही आहे. ते करायचं न करायचं ज्याचा त्याचा विषय. त्या वशिष्ठ म्हणाला, एक मार्ग आहे तुला त्या ठिकाणी समजावं म्हणून. तुला जी तळमळ वाटते स्वप्नातल्या गोष्टींची, बघा रघुवंशाचं काय वैशिष्ट्य आहे. राजा हरिश्चंद्राचं चरित्र हे या वंशातलंच आहे. स्वप्नात दिलेलं दान, काय घटना घडली आपल्याला चरित्र माहिती आहे. आणि म्हणून हा राजा त्याच्यामुळे तळमळलेला होता. त्यांनी विचार केला, ठीक आहे, गुरूंना सांगितलं. एक दिवस त्याच्या मनात आलं, तो निघाला वनामध्ये, कोणाशी काही बोलला नाही, चालला नाही, काही केलं नाही. जाऊन सांगितलं, गेला तो वनात.
काय त्याचं दैव कोणास ठाऊक. दिवसभर गेला तरी त्याला एकही शिकार मिळाली ना, एकही स्वापद मिळालं नाही. आता काय करायचं असा प्रश्न त्याच्या पुढ्याला. रात्री थांबला, म्हणाला आता राहूया. आणि एका झाडावरती तो थांबलेला आहे. बर, राजाचं वैशिष्ट्य असं आहे, शब्दवेधी आहे तो. शब्दाचा वेद आल्यानंतर स्पंद ओळखायचा आहे आपण, आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बाण सोडायचा आहे की तो बाण तिथे बरोबर त्या ठिकाणी जिथे आहे तिथे जाऊन पोचतो, शब्दाच्या ठिकाणी. आता रात्र झालेली आणि या ठिकाणी एक घटना घडली. काय घडली घटना? तर त्या ठिकाणी एकदम त्याला पाणवठ्यावर आवाज झालेला आहे. जसा कमंडलू किंवा तांब्या पाण्यात बुडवावा की जो आवाज होतो तो आवाज त्यांनी ऐकला. म्हणाला याचा अर्थ पाणवठ्यावर कोणीतरी पशु आलेला आहे पाणी प्यायला रात्रीचं इतक्या वेळ, आणि म्हणून त्यांनी बाण मारला. तोच त्या ठिकाणी होता कमंडलुधनी राजा परिसोनी सपक्ष तो बाण. सोडे श्रावण हृदये तात्काळी पाहती निघो प्राण. राम राम हरे हरे राम. कमंडलूचा त्यांनी आवाज ऐकला पाण्याचा म्हणून, आणि त्यांनी तिथे बाण सोडला की कोणी आलंय पाणी प्यायला. तो तिथे एका श्रावण नावाच्या मुलाला लागलेला. तो दुःख करतोय, ओरडला तो. आता काय करणार? कोण? आवाज आला एकदम माणसाचा. बघायला राजा जातोय, तो एक मुलगा, त्याला बाण लागलेला आहे. त्यांनी काय म्हणावं तो त्यावेळेला सांगतोय की अरे बाबा रे, एक गोष्ट बघ. खेदन करिता श्रावण बोले, खेदन करिता श्रावण बोले, तळमळ न करी राया. तळमळ करू नकोस राया. आता जायचीच सत्व कायाही जायचीच आता वा 7 वर्षांनी. ही काया आहे शरीर, आत्ता जायचं काय 100 वर्षांनी जायचं काय? एकच आहे. कशाला आत्ता त्याचा विचार करतोस? तुम्ही करू नका तो विचार. आता हे ऐकल्यावरती राजाला कळेच ना रे, आपण खरंच काय केलं, आपल्यातनं चूक कशी झाली. आता त्या वेळेला राजा दचकला. अरे अपराध काहीच नाही त्या बाळाचा, मी मात्र बाण मारला. त्यांनी लगेच सांगितलं, मी अरे असा असा, चल थोडं उजाडू देत, मी तुला घेऊन जातो, सगळा उपचार करतो. तेव्हा तो म्हणतोय, अरे आत्ता देह सुटायचा आहे काय, 100 वर्षांनी सुटायचा काय, एकच आहे, कशाला उगीच त्याची चिंता करतोस. फक्त एक काम कर, मी माझ्या वृद्ध आणि अंध असलेल्या मात्या पित्यांना घेऊन मी काशीला चाललेलो होतो. ते कावडीत तिथे 2 आहेत जवळ, त्यांना तू पाणी नेऊन दे, फक्त मी गेलोय सांगू नकोस. आता हे केवढं संकट आहे बघा. प्रश्न पडतात ते अशा, सांगायचा दोष का न सांगायचा दोष.
काही वेळेला असं होतं घरात, घरात म्हणजे आपल्याच असं नाही, कोणाचा एखादा प्रसंग निर्माण होतो आणि त्या प्रसंगात घटना काय घडून जाते की ही गोष्ट बोलावी तर अडचण आहे, न बोलावी तरी दोष आहे, काय करायचं, प्रश्न येतात तसे अनेक वेळेला. माझ्या पुढे जात अगदी तरुणपणातली गोष्ट, रास्ते नावाचा मित्र होता आणि आम्ही किती 17-18 वर्षाचा असू होता, पण आम्ही आमची आई म्हणा आमच्या आत्याबाईंच्या ह्याच्यात सगळीकडे सगळं पाहत असल्यामुळे लक्ष असायचं, नुसतंच पाहायचं नाही. तर मित्राची आजी आजारी पडली आणि आजी आजारी पडल्यानंतर कोणी थांबायचं आणि लग्न बहिणीचं त्याच्या होतं. आता करायचं का, आणि तोपर्यंत ठीक होतं सगळं, पण ज्या दिवशी लग्न त्याच्या आदल्याच दिवशी त्या खूप आजारी पडल्या. आता तिथे थांबायचं कोणी, ती मोठी लोकांची चालली. म्हणून मित्राला म्हटलं, अरे तुम्हाला एवढी काळजी वाटत असेल मग मी आजींपाशी बसतो, तुम्ही वा सगळे पुढे कार्यालयात. आता कार्याचं नाका अडवून ठेवून गेले सगळे कार्यालयात, थांबलो मी. बघता बघता रात्री 10ला बाईंनी आटपलं आजींनी. पण मला काही कळे ना, म्हणजे काय झालं हे नक्की कळे ना. शेजारीच ते डॉक्टर एक होते, ते माहिती होतं मला त्यांच्याकडे, म्हणून त्यांना बोलवायला गेलो. बघा बरं काय झालं. अरे गेल्या म्हणाले. अरे म्हटलं आता तिथे कार्यात काय सांगायचं, तिथे त्यांचं सीमंतपूजन चाललेलं, लग्न, बरं ती परगावून आलेली लोक, लग्नात विघ्न आलं, आता करायचं कसं. आमच्या आत्याबाईंच्याकडनं आम्ही खूप अशा कानमंत्र ऐकलेले होते. बरं त्या म्हणतात डॉक्टरांना, म्हटलं आता काय करायचं, म्हणे बोलावून सांगायचं का, मग सांगूया. म्हटलं अजिबात करू नका, ही ती वेळ नाही, मी इथं बसतोच आहे. पण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये हे नव्हतं बरं का, त्या ॲम्ब्युलन्स म्हणा फार नाही, किंवा तुमचं ते काय आत्ताची शवागर आहेत तसं काही प्रकार नव्हता. कुठे बोलवणार कोणाला. म्हणजे आपलं ऐकलेलं मोठ्यांचं की पातळांच्या घड्या किंवा सुती कापडाच्या घड्या बॉडीच्या भोवती ठेवलं तर काही त्याला किडामुंगी जवळ येत नाही. त्यांचीच घरात शोधाशोध केली, 2-4 साड्या काढल्या, भिजवल्या, कडेला लावलं, म्हटलं कोणीच बोलायचं नाही, आता होईल तेव्हा बघ काय कळेल तेव्हा. रात्री 12-1ला कुलूप घातलं, दिवा ठेवला, कुलूप घातलं, घरी येऊन आईला सांगितलं. आई म्हणाली काय कळवलंच का लगेच. म्हटलं नाही, कळवू नकोस आता, कळलं नाही की दोष नाही, कळलं की दोष येईल, तेव्हा अगदी उरकू देत कार्य. म्हटलं तेच मी म्हणतोय, असं करूया. आणि एक काम कर, त्यांना फक्त एवढंच सांग, घरी लग्नाला गेलं की तू लग्नाला येऊच नकोस, नाही तर आलास तर बघ, पण बोलायचं नाही काहीच, सगळं बरं आहे सांगायचं. फक्त घरी जाताना आमच्या घरी येऊन जा सांगायचं. पुन्हा प्रश्न, हे काय सांगणार, काय नाही, एक असते पद्धत. मग आई म्हणाली मीच येते, म्हणून सकाळी ती आणि मी लग्नाला गेलो. घेतलं काही नाही, मी नाही तिने पण नाही. फक्त त्याच्या आईला फक्त सांगितलं, मित्राच्या आईला, असं करा, तुमचं हे झालं, मुलगी गेली, गाडी उभीच होती, गेली की तुम्ही सगळेजण फक्त घरी या, असं जाऊ नये, मांडव परतणी असते. आता सगळ्यांनी आलं. पुन्हा तिथे प्रश्न, ते रास्ते, आम्ही कुलकर्णी. मग म्हणाले हे तुमच्याकडे आमची पद्धत आहे. आई सांगितलं, अहो असं करू नका, ऐका तुम्ही.
तोपर्यंत मी आणि ती पुन्हा घरी त्याच्यावर जाऊन सगळ्यांचे साधे कपडे कसे जमतील तसे तिथल्याच त्यांच्याच पिशव्यातनं भरले, घरी आणून ठेवले. घरी आल्यानंतर सांगितलं असं असं झालेलं आहे, आता हे सगळं तुम्ही लग्नाचं घेऊन तिथे जाऊ नका, असेल तर तुमचं तुम्ही बंद करा, इथेच ठेवा आणि जा, आणि त्या मुलीला काही आत्ता कळवू नका, आता पुढचं आवरा तुम्ही. वेळ कशी येते, पण लग्न करून झालं. मग पुढे आलो. हे वेळ प्रसंगी सुद्धा करावं लागतं. आता राजापुढे प्रश्न आला, काय बोलायचं, बोलू नका तो सांगतोय, आणि तिथे काय बोलायचं गेलंय. ते गेल्यानंतर ते दोघेही जण बघत होते तिथे, आणि त्याने पाणी त्यांच्या पुढे केलं. श्रावणाकारेन बोलसी, श्रावण बाळा तू का रे बोलत नाहीस बाबा? शिणलासी पाडसा का, पाडस तू शिणलास आणि रात्रीच्या वेळेला आम्ही तुला पाणी आणायला सांगितलं म्हणून तू घाबरला, चिडलास का आमच्यावरती? बोलत नाहीस. दान जरी बोलसी वचन, तरी आम्ही न घेऊ दकपान. तू बोलला नाहीस तर आम्ही पाणी पिणार नाही. शेवटी राजाला बोलायची वेळ आली. ऐसे नृपती ऐकता कानी, बोले वचन तयासी. राजा दशरथ सभित बोलला, म्या अवचित श्रावण वदिला. माझ्या हातून असं असं झालेलं आहे सांगितलं. हे करताना तर त्याचे देह तिथे दोघांचेही आई वडिलांचे पडलेले आहेत. प्राण कासावीस झाले, आणि शेवटी ते बोलताना जाताना म्हणाले, प्राणांतिक काळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करता मरशील ऐसा. तू पुत्र पुत्र करतच मरशील, सांगून टाकलं त्याने. ऐसे वधूनी त्यजले निज देह त्यांनी, राजा मनी बहुहर्ष विषादमानी. आता राजाला काय करावं कळेना. विषाद केवढा वाटला त्याला, दुःख वाटलं. आपल्या हातून कसं झालं, जे स्वप्नात पाहिलं 3 पशु तिघांना मी मारलं, ते प्रत्यक्ष अपराधेविण माझ्या हातून गेले. हे दुःख त्याला झालेलं आहे. सत्पुरुषांचा शाप हा कधीही जात नाही माया, शाप येतो. आशीर्वाद मिळायला फलोन्मुखतेला वेळ लागेल, पण शाप मात्र तात्काळ येतो बरं का, हे लक्षात घ्या. कल्याण असतो म्हणायला सोपं आहे, म्हणायचंच आहे, पण ते कल्याण होईल असं सांगता येत नाही लगेचच्या लगेच, कारण त्याचाही प्रारब्ध असतो. एकाच नाही, दुसरंही असतं. हे अशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं आता काय बघायचं. मग तो परत झाला, त्यांनी तिघांचंही कर्म आवरलं, आणि तो परत आपल्या नगरीकडे आला, आणि त्यांनी येऊन वशिष्ठांना सांगितलं. वशिष्ठ त्यातल्या त्यात दुःखात सुख कसं शोधतात महात्मे. ते म्हणाले, ठीक आहे बाबा, दुःख झालं ही वाईट गोष्ट झाली, 100% सत्य, बरोबर आहे म्हणाले. परंतु एक गोष्ट बरी आहे, ती अशी की त्यांनी शाप दिलाय, पुत्र पुत्र होऊन मरशील, याचाच अर्थ तुला पुत्र होणार आहे. याचा अर्थ तुला पुत्र होणार आहे. पुत्र नाहीये म्हणून त्याची तळमळ चाललेली होती ना,
म्हणून म्हणतात वशिष्ठ की आता पुत्र नक्की तुला होईल. आणि मग ते म्हणाले आता पुत्र कामी यज्ञ करू. आता करू याचा अर्थ पूर्वी केला नव्हता का? केला होता, पण यश आलं नाही. म्हणून लक्षात घ्यायचं असतं तर काही गोष्टी आपणच, आणि ज्याच्या त्यांनी लक्षात घ्यायच्यात की एखादी गोष्ट आपण करून होत नाही ना, मग त्याच्या मागे फार लागू नका. मग ती दुसऱ्याकडनं करून घेतली तर यश येण्याची शक्यता असते. तसं विश्वामित्रांनी केला नव्हता का? यज्ञ केलेला आहे अगोदरी, पण यश आलेलं नाहीये. आता म्हणाला परत यज्ञ करू, पण मी करणार नाही, विश्वामित्र ऋषींच्या माध्यमातून करू म्हणाले. आणि म्हणून त्यांनी विभांडक ऋषांचा पुत्र जो आहे तो ऋषशृंग म्हणून आहे, त्या ऋषशृंगाकडून करून त्याला बोलवून घ्यायचं स्वर्गलोकातनं, आणि त्याच्याकडून हा यज्ञ करून घ्यायचा, कारण तो तपस्वी आहे. बर, दशरथाने पूर्वी यावेळेला इंद्राच्या सांगण्यावरून देवदानवांच्या युद्धामध्ये मदत केलेली आहे, आणि त्या युद्धात एकट्या दशरथाने मदत केलेली, तर कैकेयी बरोबर गेलेली आहे. वेळ प्रसंग असा उभा राहिला की दशरथाच्या रथाचं चाक हे तोडण्यात आलं दैत्यांकडनं. तेव्हा तिच्या लक्षात आल्यावरती त्या ठिकाणी तिने आपला हात घालून ते थांबवलेलं आहे, त्याला पडून दिलेलं नाही राजाला. देवांनी युद्ध जिंकलं देवांचं, आणि देवांचं युद्ध जिंकल्यानंतर राजा दशरथ म्हणाला तुला मी काय देऊ? तेव्हा म्हणाले मला वर दे, तुला वर देतो. आता वर देणं हे सुद्धा मगाशी म्हटलं तसं शास्त्र प्रचित, ब्राह्मणांनी एकच वर द्यायचा आहे, अधिक नाही. वरदान क्षत्रियांनी 2 आहेत, वैश्यांनी 3 आहेत, शूद्राला 4 पर्यंत हक्क आहे वर देण्याचा. आणि म्हणून हिते जे यश का, म्हणून हा क्षत्रियांना 2 वर देतो म्हणाल की 2 वराचा हक्क आला, तो आला कैकेयीला. आज नको, पाहिजे तेव्हा मागेन, असं पेंडिंग ठेवायचं नसतं बरं का, लक्षात ठेवायचं. कोणत्या वेळेला काय उलटलं जाईल कशाचाही नेम नाही बरं का, कशाचा नेम नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की जे मनात असेल ते वेळेला उरकून घ्या. कुठलं? देवधर्माचं कार्य मनात असेल ना त्या क्षणाला उरका, शिल्लक ठेवू नका. कधी काय उलटेल कोण काहीही सांगता येत नाही. राजाने तीच चूक केली, त्याप्रमाणे झालं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, आणि त्याप्रमाणे त्या ऋषशृंग मुनींना बोलवलेलं आहे. ऋषींना, शृंग ऋषींना बोलवलं. त्यांनीही ते राहावं, यज्ञ करावा म्हणून ऋषशृंगाच्या दशरथाने आपला मित्र लोमपाद राजाची कन्या शांता तिला दत्तक घेतलं आणि तिच्याच बरोबर विवाह करून दिला. हे ऋषशृंग मुनी पुढे मग पृथ्वी तलावरच राहिले, आणि ते तिथून जे झाल्यावरती यज्ञकर्म वगैरे गेले ते दक्षिणेकडे जाऊन त्यांनी तपस्या केली, आणि तीच भूमी म्हणजे शृंगेरी. ऋषशृंगाची तपश्चर्याची भूमी म्हणजे ती आहे, आणि तिथे आज ऋषशृंग पर्वत सुद्धा आहे.
आपल्याला गोष्टी कशा घडत असतात लक्षात घ्या. पण दशरथाने त्यावेळेला ते केलं आणि मग तिथे त्याच्याकडून अग्नी पुत्रकामेष्टी यज्ञ केलेला. हा जो यज्ञ केला तेव्हा त्या ठिकाणी अतिशय सगळ्यांना आनंद वाटेल अशा गोष्टी घडत होत्या. सगळ्याच गोष्टी झाल्या. अनेक लोक आलेली होते. पण त्या यज्ञकुंडामधून प्रत्यक्ष भगवंताचा अग्निनारायणाचा सेवक हा त्या ठिकाणी प्रसाद घेऊन आलेला आहे. त्यावेळेला ते म्हटलं गेलेलं आहे, दशरथा घे पायसदान पायसदान दशरथा घे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी प्रगट झालो तुझ्या यज्ञी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा घे पायसदान पायसदान तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान दशरथा घे पायसदान पायसदान श्री विष्णूंचे आज्ञा म्हणून आलो मी प्रसाद घेऊन या दानाचे या दाना अन्य नसे उपमान दशरथा घे पायसदान करात घे सुवर्ण ताले दैराण्या नाशिर आतले करात घे सुवर्ण थाले दैराण्यांना शिर आतले कामधेनुच्या दुग्धाहून कामधेनुच्या दुग्धाहून ओज असे बलवान दशरथा घे पायसदान दशरथा घे पायसदान. प्रभु रामचंद्र महाराज की जय. त्यांनी प्रार्थना केली आहे, सांगतोय मी विष्णूंच्या आज्ञेने आलेलो आहे. दशरथा हे पायसदान घे. त्यांनी ते पात्र हातात दिलं. त्यावेळेला प्रत्यक्ष तिथे कौसल्या माता होत्या, कैकेयी होती. निरनिळ्या रामायणात निरनिळ्या गोष्टी आलेल्या आहेत ह्या विचाराबद्दलच्या. पण आपण एक धागा धरूया. त्या दोघींना राजाने त्वरित घेण्याच्या दृष्टीने 2 भाग करून दिले. तेवढ्यामध्ये नंतर सुमित्रा आली. म्हटल्यानंतर दोघींनी आपापल्यातला एक एक भाग हा तिलाही दिलेला आहे. अशा पद्धतीने तिघींनी तो पायस प्रसाद स्वीकारलेला आहे. अशा प्रकाराने यज्ञाची दशरथ राजाच्या सांगता झालेली आहे. वैशिष्ट्यपूर्ण होती.
आणि त्यामुळे त्या यज्ञाला महत्व होतं. असे ऋषशृंग ऋषी होते. आणि यामुळे म्हणून सावध राहायचं असतं कर्त्या माणसा, कारण कर्त्याचंही यश त्या कर्मावर अवलंबून असतं. कर्ता कसा आहे, काही वेळेला आपल्याला वाटतं आम्ही एवढं केलं, एवढं पाहिलं, यश नाही. का नसतं? तर ज्याच्याकडनं केलं जातं तोही तितकाच पात्रतेचा असतोच असं नाही, त्याचा परिणामही होत असतो. म्हणून सर्वांगाने शुद्धी सांगितलेली आहे. सगळं आहे, पण कर्त्याची शुद्धी नसेल तर यश नाही. आता ही शुद्धी झाली, त्याचा परिणाम दिसू लागला. तिन्ही राण्या ह्या गर्भवती झालेल्या आहेत. सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद वाटलेला, प्रजेलाच आनंद झालेला, की अनेक दिवस वाट पाहत होती प्रजा बाळाची, परंतु पुढे मात्र होत नाहीये, दिसत नाहीये, म्हणून दुःखी होती प्रजा. पण आता गर्भवती आहेत म्हटल्यावरती तिघींना जसा आनंद तसा अयोध्येच्या प्रजेला सुद्धा आनंद वाटू लागला. हे त्याच्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. नुसता एक आनंद एकाला नाही, सगळ्यांना तो वाटला गेला पाहिजे. आणि म्हणून आमचे तुकाराम महाराज सांगताना सांगतात, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानबरी, नाही तया विण भुकेला विठ्ठल. हे त्याच्यातलं महत्व आहे. हा मी त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे म्हणतायत तुकाराम महाराज. आणि म्हणून सेवितो हा रस वाटितो आणि का, सगळ्यांनी तो घ्यावा, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी विचार व्यक्त केलेला आहे. आता त्यांच्या ठिकाणी सगळ्या परिस्थितीतनं त्यांना तिथे दिसू लागलेलं आहे चिन्ह चांगली, ते चमकू लागले. आणि मग कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा, असती गरोदर तुझे या स्त्रिया, धर्मशास्त्र सांगे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. ती सांगतीये, वशिष्ठ सांगतात, डोहाळे भोग बाबा काय लागलं. ह्या डोहाळ्यांचं ना काहीही सांगता येत नाही. आता काय झालंय, 1 आणि 2, आणि त्याच्यामध्ये इतकं विज्ञान पुढे गेलंय की वेदना रहित प्रसूती ही भानगड काहीतरी निघालेली आहे. आता त्या वेदनाच त्या करायच्या नसतील तर त्या अपत्यालाही काही वाटत नाही, आईलाही काही वाटत नाही, मुलांचं अशी अवस्था होती. ते डोहाळे तरी काय, अगदी आता हे कधी अगदी खूप लहानपणची आठवण आहे. ते पूर्वी या जोगेश्वरीच्या समोरच्या बाजूला एक दुकान होतं. माझा असा अंदाज आहे, अंदाजा गोखल्यांचं दुकान होतं काहीतरी समोरच, अगदी असं देवीचं देऊळ आहे त्याच्या उजव्या हाताची समोरची बाजू, आणि तिथे एक पाटी होती. तिथे डोहाळ्याची माती मिळेल. अरे बापरे, हे काही कळायचं नाही. आई घेऊन गेली, आत्याबाई घेऊन गेल्या कधी जोगेश्वरीला लहान असताना, पाठी असते, आई याचा अर्थ काय ग, गब्बस काढच्या, काही नको त्या गोष्टी विचारायचं नाही. तेव्हा काही कळायचं नाही. पण आता त्या डोहाळ्याचं कळत आहे की असेही डोहाळे लागणाऱ्या स्त्रिया होत्या.
काय त्या आयुष्याचं आणि पुढे येणाऱ्या अर्भकाची तऱ्हा असणार आहे. आणि पाट्या लावून त्यावेळेला मिळत होतं याचं मला आश्चर्य वाटलं. ही अवस्था आहे. तिथे ते नाही झालेलं. इथे अतिशय चांगल्यातले डोहाळे होते, पण राजाला विचारायला सांगतायत वशिष्ठ मुनी. विचार, माहिती असू देत, लक्ष दे, काय हवंय नकोय. आणि त्याच्यात एक भाग असतो, हे जर वेळेला कळालं ना काही दुर्गुणाचं आहे, तर त्याला आपल्याकडे उपाय आहे की काय संस्कार करायचा, म्हणजे ते राहणार नाहीत किंवा त्याच्यावरती संस्कार आणि वेगळे होतील. अर्थ आहे तिथे. तसं मूल पुढे काय व्हायला पाहिजे. बघा, एक आहे आपल्याकडे चिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात ही सगळे संस्काराची सूत्र सांगितलेली आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलंय 8व्या 9व्या महिन्यामध्ये बाळाला जर संस्कार करायचा असेल तर उष्टावण्याचा करायचा, आणि त्याला पुण्यवाचनादी आहे, नुसतं नाही आहे, पुण्यावाचन आहे. आणि त्यावेळेला तो संस्कार पुढचा करायचा. तो काय आहे? तो भविष्य काळात जीव काय करणार आहे त्याची दिशा तो अज्ञानी मूल दर्शवत असतं, आणि ते आपण बघायचं असतं लक्ष ठेवून. त्याच्यामध्ये काय येतं? एक पाठ मांडला जातो, त्याच्यावरती ग्रंथ लेखणी ठेवली जाते, सुरी कात्री ठेवली जाते, सोनं चांदी ठेवलं जातं, वस्त्र ठेवलं जातं, खाण्याचा पदार्थ एखादा ठेवला जातो. आणि मग ते झालं हे पहिलं उष्टावण्याचं म्हणजे विधी, तो पुण्याचं, की त्या बाळाला सांगायचं, जा इकडे, तुला काय पाहिजे ते घे. ते बाळाला कळतं असं नाही, पण तो जर असेल तीव्र तर लगेच त्याला कळतं, आणि ते रांगत रांगत असेल तर जातं, आणि जी वस्तू उचलतं तेव्हा कळतं की हा पुढे काय होणार आहे. जर त्यावेळेला त्यांनी चाकू आणि सुरी हातात घेतली, उदाहरण ब्राह्मणाच्या मुलांनी, तर तात्काळ पुढचे विधी आहेत की त्याला ते होता कामा नये हातात त्याच्या. हे प्रयोग मला दोघांच्याही वेळेला करता आले, करून घेणारे आमचे गुरुजी चांगले भेटले होते, व्यवस्थित भेटले होते रामभाऊ वैद्य, आणि ते व्यवस्थित केलं, दाखवलं आम्हाला. बघा काय तर सर्वेशने तर पुस्तक आणि लेखणीच हातात घेतली, सगळं धडाधडात पाडून टाकलं होतं. हे त्या ठिकाणी लक्षात येतं लगेच भविष्यात काय. आणि मग चौकशी केली, आम्ही दत्त महाराजांनाच विचारलं, म्हटलं हो म्हणाले, असतो विधी. आमच्याच वेळेला म्हणाले केलं होतं आमच्या आई वडिलांनी. मग तेव्हा काय झालं, मग हसले, म्हणाले त्याच वेळेला मी हातात गीतेचं पुस्तक घेतलं, ग्रंथ घेतला हातात, त्याचा परिणाम पुढे दिसला ना, दिसतो. हे मला म्हणायचं आहे, आम्हाला आमचे संस्कार आम्ही सोडून दिलेत, अविश्वासाने सोडलेले, आणि ते होऊ नयेत, त्याच्यात तो अडकू नये म्हणून त्याला पुढे संस्कार लगेच सांगितले जातात. हे आपल्याकडे आहे. तशासाठी हे ते विचारतायत, वशिष्ठ म्हणतायत लक्ष दे, तू विचार नुसता करू नको, आनंद आहे आनंद आहे आनंद आहे, नाही, नुसता आनंद आहे, नक्की काय चाललंय याचा विचार कर. म्हणून तो त्या ठिकाणी गेलेला आहे. पहिल्यांदा तो आपल्या आवडती राणी म्हणून कैकेयीकडे गेला. ऐकून या ऐसे आनंद मानसी, कैकेयी ग्रहासी येता झाला, मंचकी बैसली ते पापिणी, देखता नयनी पौडली. राजाला आलेलं पाहून तिने डोळेच मिटून घेतले.
कैकईला तो म्हणतोय, कैकईसे ते म्हणे नृपराया असो सर्व भूमीचे रामा राया, ज्येष्ठ पुत्रासी सांगे मम अनुवचने, कान आयकी संचराया. हे राजा, मला असं वाटतं माझा ज्येष्ठ जर पुत्र कोणी जर दुसरील झाला तर त्यांनी माझ्या अनुयायाने वागलं पाहिजे. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं राजाला, हे काय म्हणाला, असं काय आहे. ऐसी इच्छा द्विजा ते पुरवीसी, तरी तू सत्य लोकपाला. तू सत्य पालन करणारा शेल आणि या भूलोकेचा म्हणतो सत्यप्रियता, तर तुम्हाला माझं केलं पाहिजेलेस. ऐकोनी पिता झाला नृपती, म्हणे मनी म्हणे अहा दिक्पालका. ते ऐकल्यावरती राजाने मनोमन तिचा धिक्कार केलेला आहे. हे बरोबर येत असेल. म्हणजे हे लक्षणं दिसायला कशी लागतात हे सांगायचं आहे मला. मग पुढे त्यांनी सुमित्राकडे गेलेले आहे. सुमित्रेलाही विचारलं, बघितलं काय म्हणते. कौसल्येच्या नंदाची सेवा, माझ्या पुत्रा देई गा सत्य हेवा. माझे ठाई त्वत्कृपा ते वसावी, कौसल्येची स्नेहबुद्धी असावी. कौसल्येची स्नेहबुद्धी माझ्याविषयी राहावी. आणि त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं की जर काही असेल तर माझ्या मुलांनी कौसल्येच्या नंदाची सेवा करावी, अशी माझी इच्छा. त्याला बरं वाटलं राजाला एकूण सगळं हे पाहिलं. काही हरकत नाही, अशा पद्धतीने ती म्हणते. आता राजा निघाला आणि कौसल्येकडे आलेला. राजा दशरथ उठाला तेथुनी, कौसल्या सदनी येता झाला. पाहतसे दृष्टी तेव्हा, श्रावणारी नमाये आवरी तेजा त्या. तुझ्या मानसी होती ते डोहाळे, सांगे वैल्हाळ मतापाशी. उदरात असे भक्तांच्या कैवारी, तैसे कैसी चौभा देह भाव. समाधीत आहे ती सतत, जणू काही सदा समाधीस्त रामरूपी झाली. कौसल्या माऊली नामा म्हणे. नामदेवरायांनी याची वर्णन पुष्कळ केलेली आहे. ही चरित्र नामदेवरायांनी पुष्कळ चांगल्या रीतीने गायलेली आहे. नामदेवराय म्हणतायत, ते सांगतायत तिथे की हिने त्या ठिकाणी तिला वेदच लागलाय, समाधी स्थितीत आहे सतत अखंडपणे. आणि त्या ठिकाणी आहे म्हणजे काय, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. अवघे मनचे राम झाले, अवघे मनचे राम झाले. राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. सभायाभ्यंतरी अवघे राम रूप कुंडले हो, मन हे राम रंग रंगिले. मन हे राम नामातच गुंतून गेलेलं आहे. म्हणजे राम नाम आधी होतं का नव्हतं? होतं, नाही असं नाहीये, आधी होतच. परंतु त्याला प्राबल्य कधी प्राप्त झालं? कौसल्याच्या उदरी जे प्रगट झालं त्याला मिळालं, म्हणून रामरूप येते. रामाचा अर्थ काय आहे? चैतन्य.
आपण बघा, एखादा मुलगा बघतो, आमच्या मित्राला म्हटलं, जा रे, मुलीला बघतोयस ना, हे स्थळ बघ. जाऊन येत असेल काही की मग विचारलं, काय रे, काय बरं आहे का मुलगा, बघितलास ना? हो, पण त्याच्यात काही राम नाही. म्हणजे काय? आता हे आपल्याला समजतं ना, त्या बोलण्याचा अर्थ काय, सांगावं लागत नाही. म्हणजे राम म्हणजे चैतन्य, त्या चैतन्याची जाणीव आपल्याला होत नाही, तो सुकता येते, त्याच्यात अर्थ नसतो काही, असा म्हणायचा अर्थ आहे. आणि म्हणून ते म्हणतायत तिथे की त्या ठिकाणी राम तिचं मन रंगलेलं आहे. पण ती त्यावेळेला वेळोवेळी जाग झालं की त्या समाधीतनं निघाली तर म्हणायची, अणारे तो धनुष्य मारीन मी रावणा, लंका बिभीषणा देईन मे अंगद सुग्रीव जांबवंत वीरा, माझी पाचारा लव करी, अणारे तो धनुष्य बाण लवकरी. आणा, मी मारणारे त्याला. आता हे सगळं ऐकल्यावरती त्याला तिचं तेज विलक्षण जाणवलं की आता नाही, ते काहीतरी वेगळं आहे, त्याला जाणीव झालेली आहे. आता राजाला समाधान वाटत होतं, राजाला आनंद वाटत होता. असं करत करत काही दिवस गेलेले आहेत. फुलं ठेवली आहेत सगळ्यांनी तिथे, वाहा म्हणजे फक्त. हळूहळू चैत्र मास आलेला आणि चैत्र मासामध्ये एक गोष्ट होती. सगळीकडे जरी उन्हाळा असला, सूर्यवंशातला जन्म आहे, त्यामुळे माध्यान्ह काळ हा त्यावेळेचा महत्वाचा आहे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथे, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथे, गंधयुक्त तरी गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती. तिथे वारा वाहतोय, उष्ण वारा आहे पण गंधयुक्त आहे. दोन प्रहरी कागशेरी सूर्य थांबला, दोन प्रहरी कागशेरी सूर्य थांबला, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. अमर कुसुम घन वर्षती, अमर कुसुम घन वर्षती, तननन करती समस्त गंधर्व, तमस तननन करती समस्त गंधर्व. सर्वत्रांना वाटे, सर्वत्रांना वाटे, राम हा प्रभु जन्मती, राम 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 हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. आता त्या ठिकाणी आपण त्याचा पायरा वाढूया. सूर्य थांबला, राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. कौसल्या राणी आळू, राणी हळू उघडी लोचने, कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माय मत पुत्र दर्शने, ओघळले अश्रू सुखे कंठ दाटला, राम जन्मला सखी,
राम जन्मला राजगृही सौख्य पर्वणी पानाउनी अंबरल्या धेनु अंगणी दुमदुमीचा नाद तोच दुमदुमीचा नाद तोच धुंद कोंदला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राजगृही पेंगुळल्या आत पात जागत्या कळ्या काय काय म्हणती पुन्हा उमलत्या कुळ्या उच्चरवे वायू त्यास असुनी बोलला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला जो 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 रे कुलभूषणा दशरथा नंदना बाळा जो जो रे निद्रा करी बाळा मनमोहना नाम लक्ष्मणा पाळणा लांबविला अयोध्येशी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येचे कुशी बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे रत्न जडित पाख झळके अमोलिक वरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे हलवी कौसल्या सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुण्ये वर्षली सुखाची गरजती जय जयकारी बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे विश्वव्यापक रघुनाया निद्रा बाकरी सकया तुझवर पुरवंडी ही काया सांडीन आपली काया बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे येऊन वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर परब्रह्म साचार अवतार सातवा बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे जो 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 रे निद्रा करी आता मनमोहना भरतरा लक्ष्मणा शत्रुघ्ना जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे बाळा जो जो रे प्रभु रामचंद्र महाराज की जय।
प्रभूचं राम हे नाव ठेवलं. देवदेवता दर्शनाला आले आणि त्यामध्ये चंद्र येऊ शकला नव्हता. सूर्याच्या मुळे चंद्र येऊ शकला नव्हता. प्रभूच्या लक्षात आलं त्याला अत्यंत दुःख होत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, मी तुझा स्वीकार माझ्या नामातच करेन. आणि म्हणून प्रभूचं नाव हे रामचंद्र असं ठेवलेलं आहे. प्रभू रामचंद्र महाराज की जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की. आज समर्थांचा सुद्धा जन्म आहे, म्हणून त्यांनाही आपण हे म्हणतो.